नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4th इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्नचा जो सब्जेक्ट आहे, सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक एस-पी-पी-यूमध्ये त्याला आपण CSDF बोलतो. तर या सब्जेक्टबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मागच्या सब्जेक्ट सारखंच मी आजच्या व्हिडिओमध्ये पण इम्पॉर्टंट टॉपिक प्लस त्याच्यावरती विचारले जाणारे PYQs कोणकोणते आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असेल, तर तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा. तर युनिट नंबर 3 पासून आपण चालू करूयात. तसं की मी युनिट वाईज टॉपिक्स काढलेले आहेत. ते पण 3 पार्ट्समध्ये डिव्हाईड केलेले आहेत. हायेस्ट, मीडियम आणि लिस्ट टॉपिकमध्ये. तर त्यांच्यावरती कोणकोणते क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत किंवा कोणकोणते क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत PYQsमध्ये ते मी काढलेलं आहे पूर्ण. तर सगळ्यात पहिले युनिट नंबर 3 मध्ये बघूयात काय-काय आहे. तर युनिट नंबर 3 आहे आपला इंट्रोडक्शन टू डिजिटल फॉरेन्सिक्स. तर याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहे जे तुम्हाला सगळ्यात आधी कव्हर करायचे आहेत त्याच्याबद्दल बघूयात. तर सगळ्यात पहिला टॉपिक येतो आपला कॉम्प्युटर फॉरेन्सिक सर्व्हिसेस. तर याच्यामध्ये तुम्हाला टाइप्स विचारले जाणार, त्याच्यानंतर त्याचे बेनिफिट्स आणि त्याचे ॲप्लिकेशन्स विचारले जाणार. तर या टॉपिक्सवरती पण खूप वेळा क्वेश्चन विचारले जातात. तर हा टॉपिक महत्त्वाचा आहे. सेकंड टॉपिक येतो टाइप्स ऑफ कॉम्प्युटर फॉरेन्सिक टेक्नॉलॉजीज. तर याच्यामध्ये मिलिटरी, लॉ एन्फॉर्समेंट, त्यानंतर बिझनेस फॉरेन्सिक टेक्नॉलॉजीज कोणकोणत्या आहेत त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. तर या कन्सेप्टवरतीच क्वेश्चन विचारले जातात जास्त करून. तर असे हे क्वेश्चन्स आहेत काही PYQsमध्ये विचारले गेलेले. ते रिपीट पण होतात काही वेळा आणि काही वेळा तेच क्वेश्चन फिरून विचारतात, की दुसरीकडे मिलिटरीचा, त्यानंतर इन्फॉर्मेशनचा, त्यानंतर बिझनेस फॉरेन्सिकचा. तर असे वेगवेगळे क्वेश्चन विचारले जातात या टाइप्समध्ये. त्यानंतर तिसरा टॉपिक येतो आपला डेटा रिकव्हरी आणि बॅकअप. तर याच्यामध्ये पण सब टॉपिक आहेत जसे की डेटा रिकव्हरी, त्यानंतर बॅकअप रोल, त्यानंतर डेटा रिकव्हरी सोल्युशन्स काय-काय आहेत. तर याच्यावरती पण खूप वेळा क्वेश्चन विचारला गेला आहे. तर असे हे 1 किंवा 2 वेळा रिपीट झालेले क्वेश्चन्स आहेत आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहेत या युनिटमध्ये. त्यानंतर मीडियम टॉपिक आहे ज्याच्यावरती 2 किंवा 3 वेळा क्वेश्चन्स विचारले जातात, ते तुम्हाला करायचे आहेत. तर हा सब्जेक्ट पूर्ण थिअरीचा आहे म्हणून तुम्हाला पॉइंट टू पॉइंट ॲन्सर लिहायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे टॉपिक पूर्ण करायचे आहेत. जसं की सगळ्यात पहिले हायेस्ट टॉपिक कव्हर करायचे आहेत, त्यानंतर मीडियम टॉपिक आणि त्यानंतर जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही लिस्ट टॉपिक करू शकता. तर त्यामध्ये मीडियम टॉपिकमध्ये येतो आपला सगळ्यात पहिले यूज ऑफ कॉम्प्युटर फॉरेन्सिक इन लॉ एन्फॉर्समेंट. तर याच्यामध्ये लॉ एन्फॉर्समेंटमध्ये ॲप्लिकेशन्स विचारतात आणि इन्व्हेस्टिगेशन्स काय-काय आहेत ते विचारतात. तर याच्यावरती पण 2 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यानंतर स्टेप्स टेकन बाय कॉम्प्युटर फॉरेन्सिक स्पेशालिस्ट. तर याच्यामध्ये पण स्टेप्स वगैरे विचारले जातात. तर हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर व्हॉट इज कॉम्प्युटर फॉरेन्सिक, याच्यावरती पण त्याची डेफिनेशन, पर्पज आणि स्कोप विचारला जातो. तर याच्यामध्ये पण 2 क्वेश्चन विचारले गेलेले आहेत डिटेलमध्ये. त्यानंतर लिस्ट टॉपिक येतात, त्यामध्ये सगळ्यात पहिला कॉम्प्युटर फॉरेन्सिक असिस्टन्स आणि टू ह्युमन रिसोर्सेस आणि एम्प्लॉयमेंट प्रोसिडिंग्स. तर याच्यावरती एकदा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यानंतर दुसरा टॉपिक येतो बेनिफिट्स ऑफ प्रोफेशनल फॉरेन्सिक मेथोडॉलॉजी. तर याच्यावरती पण एक क्वेश्चन विचारला गेला आहे, पण हे खूप लिस्ट टॉपिक आहे, जसं की एखाद्या वेळेस कधी-कधीच क्वेश्चन विचारला जातो, म्हणून याला प्रायोरिटी थोडी कमी द्यायची. त्यानंतर युनिट नंबर 4. तर युनिट नंबर 4 आहे आपलं एव्हिडन्स कलेक्शन आणि डेटा सेज्युअर. त्यानंतर याच्यामध्ये येतात टॉपिक्स आपले. सगळ्यात पहिला टॉपिक येतो टाइप्स ऑफ एव्हिडन्स आणि कलेक्शन स्टेप्स. तर त्याच्यामध्ये त्याचे टाइप्स काय-काय आहेत ते एक्सप्लेन करण्यासाठी विचारले जातात. त्यानंतर त्याचे रूल्स काय-काय आहेत ते विचारतात आणि त्यामध्ये एव्हिडन्स वगैरे, कलेक्शनच्या स्टेप्स काय-काय आहेत आणि त्याचे आर्टिफॅक्ट्स काय-काय आहेत त्याच्यावरती डिटेलमध्ये क्वेश्चन विचारले जातात. तर हे त्याच्यावरती काही रिपीट झालेले क्वेश्चन्स विचारले गेलेले PYQsमध्ये, ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर सेकंड पॉइंट येतो आपला चेन ऑफ कस्टडी आणि कंट्रोलिंग कंटॅमिनेशन. तर याच्यावरती पण खूप वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. थर्ड टॉपिक येतो आपला कॉम्प्युटर एव्हिडन्स प्रोसेसिंग स्टेप्स. तर याच्यामध्ये पण काही सब टॉपिक आहेत. प्रोसेसिंग प्रोसिजर काय आहे त्याची, डिजिटल क्राईम सीन प्रिझर्वेशन काय आहे असं एक्सप्लेन करण्यासाठी विचारलं जातं. त्यानंतर येतो मेथड्स ऑफ कलेक्शन आणि अचिव्हिंग. तर याच्यामध्ये पण तुम्हाला टेक्निक्स लिहायच्या आहेत कलेक्शनच्या काय-काय आहेत आणि अचिव्हिंग प्रोसिजर लिहायची त्याची कशी आहे. तर हे त्याचे PYQs आहे जे विचारले गेलेले आहेत खूप वेळा. त्यानंतर या युनिटमध्ये मीडियम टॉपिक कोणकोणते आहेत जे तुम्हाला करायचे आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो लीगल ॲस्पेक्ट ऑफ कलेक्टिंग आणि प्रिझर्विंग एव्हिडन्स. तर याच्यामध्ये पण तुम्हाला लीगल रिक्वायरमेंट्स काय-काय आहेत, कंप्लायन्स काय-काय आहे आणि डॉक्युमेंटेशन काय-काय आहेत असे याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतरचा टॉपिक येतो डुप्लिकेशन अँड प्रिझर्वेशन ऑफ डिजिटल एव्हिडन्स. तर याच्यामध्ये तुम्हाला हे काही सब टॉपिक आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात.
त्यानंतर तिसरा टॉपिक आहे आपला कॉम्प्युटर इमेज व्हेरिफिकेशन आणि ऑथेंटिकेशन. तर याच्यामध्ये पण तुम्हाला मेथड्स, टेक्निक्स आणि इम्प्लिमेंटेशन काय आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर हे काही लिस्ट टॉपिक आहेत जे तुम्हाला टाइम असेल तेव्हा करायचे आहेत. वाय कलेक्ट एव्हिडन्स, तर त्याच्यानंतर येतो ऑब्स्टॅकल. तर हे आहेत काही जे एखाद्या वेळेस विचारले जातात. त्यानंतर युनिट नंबर 5. तर युनिट नंबर 5 येतो आपला कॉम्प्युटर फॉरेन्सिक अनालिसिस आणि व्हॅलिडेशन. तर याच्यामध्ये तुम्हाला विचारले जाणारे कन्सेप्ट आहेत. सगळ्यात पहिला येतो सेजिंग डिजिटल एव्हिडन्स ॲट क्राईम सीन. तर याच्यामध्ये तुम्हाला त्याच्याबद्दल क्वेश्चन्स विचारले जातात. तर 3 वेळा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. त्यानंतर हे याच्यावरतीच दुसरे क्वेश्चन्स पण विचारले गेलेले PYQ मध्ये, हे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर हा टॉपिक महत्त्वाचा आहे. त्यानंतर येतो नेटवर्क फॉरेन्सिक आणि हनी नेट प्रोजेक्ट. तर याच्यावरती पण सगळ्यात जास्त क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तर हे क्वेश्चन जे आहेत ते रिपीट होतात. त्यानंतरचा पॉईंट येतो व्हॅलिडेटिंग फॉरेन्सिक डेटा. तर याच्यामध्ये व्हॅलिडेशन अप्रोचेस विचारतात. त्यानंतर व्हेरिफिकेशनच्या मेथड्स काय काय आहे डेटाच्या, त्याच्यावरती क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत. 3 वेळा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत असे. तर त्यानंतर टॉपिक येतो आपला डेटा हायडिंग टेक्निक यूज. तर याच्यामध्ये तुम्हाला कॉमन टेक्निक काय काय आहे ते करायचं आहे. त्याच्यानंतर असे काही टॉपिक्स आहेत त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर मीडियम टॉपिक कोणकोणते जे तुम्हाला या युनिटमध्ये करायचे आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला येतो आयडेंटिफाईंग डिजिटल एव्हिडन्स. तर याच्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय कसं करायचं, त्याचे टाइप्स काय काय आहेत त्याच्यावरती विचारले जातात. सेकंड टॉपिक येतो रिमोट ॲक्विसिशन आणि लाईव्ह ॲक्विसिशन्स. तर याच्यावरती पण 2 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यानंतरचा टॉपिक येतो डिटरमायनिंग व्हॉट डेटा टू कलेक्ट अँड अनालाइज. कोणकोणता डेटा आहे तो कलेक्ट करायचा आणि अनालाइज करायचा असे क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतरचा टॉपिक येतो ऑब्टेनिंग अ डिजिटल हॅश. तर याच्यामध्ये हॅश जनरेशन आणि इम्पॉर्टन्स काय आहे त्याच्यावरती हा क्वेश्चन विचारला गेला आहे. त्यानंतर लिस्ट टॉपिक काय काय आहेत, त्याच्यामध्ये प्रोसेसिंग क्राईम आणि इन्सिडेंट सीन काय काय आहे त्याच्यावरती असे एखाद्या वेळेस क्वेश्चन विचारला जातो. तर हे टॉपिक तुम्ही सगळ्यात नंतर करू शकता. त्याच्यामध्ये स्टोअरिंग डिजिटल एव्हिडन्स, त्यानंतर रिव्हिंग केस, त्यानंतर डेव्हलपिंग स्टँडर्ड प्रोसिजर फॉर नेटवर्क फॉरेन्सिक. तर असे हे टॉपिक आहेत. त्यानंतर युनिट नंबर 6 येतो. तर युनिट नंबर 6 आहे आपला करंट कॉम्प्युटर फॉरेन्सिक टूल्स. तर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले काय कव्हर करायचं आहे, तर पहिला टॉपिक येतो आपला कॉम्प्युटर फॉरेन्सिक सॉफ्टवेअर टूल्स. तर याच्यामध्ये त्याचे फीचर्स, टाइप्स आणि पर्पज काय काय आहे त्याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यानंतर सेकंड टॉपिक येतो आपला ईमेल इन्व्हेस्टिगेशन्स. तर याच्यामध्ये तुम्हाला रोल काय आहे ईमेलचा, त्याच्यानंतर क्लायंट सर्व्हर रोल काय आहे, ईमेल क्राईम्स काय काय आहेत आणि स्पेशलाइज टूल काय काय आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर याच्यावरती हे काही टाइप्स आहेत क्वेश्चनचे जे सगळ्यात जास्त विचारले गेलेले आहेत. तर हा क्वेश्चन 4 वेळा रिपीट झालेला आहे. तर असे क्वेश्चन्स तुम्ही या टॉपिकवरती प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर इव्हॅल्युएटिंग कॉम्प्युटर फॉरेन्सिक टूल्स नीड्स. तर याच्यामध्ये फॅक्टर्स काय काय आहे आणि क्रायटेरिया काय काय आहे सिलेक्शनचा, त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर हा पण महत्त्वाचा आहे. त्यानंतर मीडियम टॉपिक कोणकोणते करायचे तुम्हाला युनिट नंबर 6 मध्ये. तर सगळ्यात पहिला टॉपिक येतो कॉम्प्युटर फॉरेन्सिक हार्डवेअर टूल्स. तर याच्यामध्ये त्याचे फीचर्स काय काय आहेत, टाइप्स काय काय आहेत आणि डिफरन्सेस काय काय आहेत, ते जे टूल्स आहेत त्याच्यावरती. तर असे क्वेश्चन्स हे रिपीट होतात किंवा विचारले जातात. त्यानंतर सेकंड टॉपिक येतो व्हॅलिडेटिंग आणि टेस्टिंग फॉरेन्सिक सॉफ्टवेअर. तर याच्यामध्ये पण तुम्हाला मेथड्स विचारले जातात, त्याची प्रोसिजर विचारली जाते आणि त्याचे स्टँडर्ड विचारले जातात. तर असा हे क्वेश्चन 4 वेळा रिपीट झालेला आहे. त्यानंतर हा एक क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यानंतरचा टॉपिक येतो आपला टास्क परफॉर्मेड बाय डिजिटल फॉरेन्सिक टूल्स. तर याच्यामध्ये फंक्शन आणि कॅपॅबिलिटी असे क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर लिस्ट टॉपिक आहेत जे तुम्ही नंतर कव्हर करू शकता हे सगळे टॉपिक कव्हर केल्यानंतर. तर याच्यामध्ये टेक्निक यूज आणि त्यानंतर अंडरस्टँडिंग ईमेल सर्व्हर, त्यानंतर एक्सप्लोरिंग द रोल ऑफ क्लायंट अँड सर्व्हर इन ईमेल. तर असे हे टॉपिक्स आहेत काही. तर असे मी 6 युनिटचे टॉपिक्स तुम्हाला काढून दिलेले आहेत. त्याच्यावरती तुम्ही सगळ्यात जास्त फोकस करायला पाहिजेत. प्रायोरिटीनुसार कोणकोणते टॉपिक तुम्हाला सगळ्यात पहिले करायचे आहेत आणि जेव्हा टाइम उरलेला असेल तेव्हा तुम्हाला जे लिस्ट टॉपिक आहेत ते पण कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला एकदम स्टडी करायला सोपा जाईल. आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना पण हेल्पफुल असेल. तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक ग्रुप आहे आमचा, तो तुम्ही जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला नोट्स वगैरे सगळं मिळेल. तर थँक्यू मित्रांनो.